नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक गाव आहे। गाव अतिशय सुंदर आहे। गावातील लोक अतिशय आनंदाने राहत होते। या गावात सरपंच पदाची नुकतीच निवडणूक पार पडली होती। साईराम पांढरे हे गावचे सरपंच झाले होते। गावात सरपंच साईराम यांचा चांगलाच हुकूम चालायचा। गावात जे काही घडेल त्याची माहिती सरपंचांपर्यंत पोहोचवली जायची। साईराम हे गावात फेरफटका मारून गावातील लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत होते। प्रत्येकाची पैशाची अडचण असो किंवा इतर अडचण असो, सरपंच म्हणून ते प्रत्येकाच्या मदतीला जायचे। याच गावात कमलाबाई नावाची 55 वर्षाची आजी राहत होती। कमलाबाई यांच्याकडे जेव्हा सरपंच जायचे त्यावेळी कमलाबाई त्यांना घरातील परिस्थिती सांगायच्या। त्यामुळे साईराम हे त्यांना मदत करायचे। त्यामुळे कमलाबाई बरोबर त्यांचा चांगला परिचय झाला होता। सरपंच साईराम हे जरी गावचा कारभार चालवत असले तरी त्यांच्या काही इच्छा होत्या। त्यांच्याकडे पैसा होता, बायको होती, मुले होती, पण त्यांना एक वाईट सवय होती। गावातील सुंदर महिलेला पाहिल्यानंतर त्यांच्या मनातील त्या महिलेविषयी भावना जागृत व्हायच्या। त्यामुळे गावातील लोकांना साईराम यांचा स्वभाव माहीत झाला होता। गावातील महिला त्यांच्या समोरून जाणे टाळत होत्या। सरपंच साईराम यांच्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या, पण त्यांच्या स्वभावामुळे सर्व अडचणी वाढल्या। काही दिवस निघून गेल्यानंतर सरपंच साईराम हे गावात फेरफटका मारत असताना कमलाबाईच्या घराजवळ पोहोचले। कमलाबाई ही घरात एकटी राहत होती, पण त्यांच्या घरात 2 तरुणी दिसत होत्या। त्या तरुणीला सरपंच साईराम यांनी पाहिले। तेव्हा साईराम यांनी कमलाबाई यांना विचारले, या 2 तरुणी कोण आहेत? तेव्हा कमलाबाई यांनी त्या माझ्या नाती असल्याचे सांगितले। करुणा नावाची 20 वर्षाची तर अरुणा नावाची 22 वर्षाची तरुणी होती। कमलाबाई यांनी करुणा आणि अरुणा यांचा परिचय सरपंच यांना करून दिला। सरपंच साईराम यांनी करुणा आणि अरुणा यांना पाहिले तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले। काही वेळ तो कमलाबाई यांच्याकडे थांबला आणि घरी निघून गेला। सरपंच साईराम याने करुणा आणि अरुणा यांना पाहिले तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले। रात्री त्याला झोप येईना, त्यामुळे तो परेशान झाला। करुणा आणि अरुणा या दोघी जर मला भेटल्या तर कमलाबाई यांना पैसे देता येतील असे साईराम याला वाटू लागले। सरपंच साईराम यांच्याबरोबर एक गडी होता, त्याचं नाव होतं शंकर। सरपंच साईराम यांनी शंकर याला बोलावून घेतले। शंकर हा सरपंच साईराम यांच्याकडे आला तेव्हा सरपंचांनी त्याला कमलाबाईकडे जाऊन यायला सांगितलं आणि एक निरोप द्यायला सांगितला। शंकर सरपंच साईराम यांचा निरोप घेऊन कमलाबाई यांच्याकडे गेला। त्या ठिकाणी कमलाबाई घरात बसलेल्या होत्या। शंकर याला पाहून कमलाबाई यांनी त्याला घरात घेतले। काही वेळातच शंकर याने सरपंच साईराम यांचा निरोप कमलाबाई यांच्याकडे दिला। कमलाबाईंना आश्चर्य वाटले, कारण सरपंच साईराम यांनी कमलाबाई यांच्याकडे करुणा आणि अरुणा यांची मागणी केली होती। शंकर तेवढे सांगून निघाला त्यावेळी कमलाबाई यांनी विचार करून निरोप सांगते असे सांगितले। 8 दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर शंकर हा पुन्हा कमलाबाई यांच्याकडे आला। त्यावेळी कमलाबाई यांनी करुणा हिला शंकर बरोबर जाण्यास सांगितले, मात्र करुणा हिने जाण्यास नकार दिला। तेव्हा कमलाबाई यांनी अरुणाला जाण्यास सांगितले, तेव्हा तिने सुद्धा नकार दिला। त्यामुळे शंकर माघारी निघून गेला। शंकर निघून गेल्यानंतर कमलाबाई यांनी करुणा आणि अरुणा यांना मारहाण करायला सुरुवात केली। तुम्हाला माझ्याबरोबर राहायचे असेल तर मी सांगेल त्या पद्धतीने वागले पाहिजे, अन्यथा येथे राहता येणार नाही असा दम कमलाबाईने भरला। दुसऱ्या दिवशी सरपंच साईराम हे स्वतः कमलाबाईच्याकडे आले। त्यावेळी कमलाबाईने करुणा हिला सरपंच याच्याबरोबर जाण्यास सांगितले। करुणा काही बोलली नाही आणि सरपंच साईराम यांच्याबरोबर निघून गेली। सरपंच साईराम करुणा हिला सोबत घेऊन नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी अशा ठिकाणी घेऊन गेला। 4 दिवस सरपंच साईराम याने करुणाबरोबर शरीर संबंध केले। करुणाच्या नशिबाला जे काही आले होते ते फक्त आजीच्या दबावामुळे आले होते। 4 दिवसानंतर करुणाला सरपंच साईराम यांनी घरी सोडले। कमलाबाईला काही पैसे दिले, त्यामुळे कमलाबाई शांत बसली। काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर सरपंच साईराम यांनी कमलाबाईकडे अरुणाची मागणी केली।
त्यावेळी कमलाबाई यांनी सरपंच साईराम यांच्याकडे अरुणाला पाठवले. ज्या पद्धतीची साईराम यांची गावात दहशत होती त्यामुळे त्यांच्याशी कुणी भांडत नव्हतं. सरपंच साईराम यांचे जे काही गावात चालू होते याची खबर गावातील लोकांना लागली होती, मात्र कुणीसुद्धा विरोध करत नव्हतं. सरपंच साईराम हा जेव्हा मनाला वाटेल तेव्हा कमलाबाईकडे जाऊ लागला आणि करुणा आणि अरुणा यांना बरोबर घेऊन बाहेरगावी नेऊ लागला. ज्या पद्धतीने करुणा आणि अरुणा यांच्याबरोबर संबंध चालू होते याची माहिती सरपंच साईराम यांच्या बायकोला झाली तेव्हा काही दिवस तिने या सर्व प्रकाराला विरोध केला. सरपंच साईराम यांनी काही दिवस कमलाबाई हिच्याकडे जाणे बंद केले, पण सरपंच साईराम यांच्याकडे असलेला शंकर आता पुढे येऊ लागला होता. त्याला सुद्धा सरपंच साईराम याच्याप्रमाणे करुणा आणि अरुणा पाहिजे होत्या. एक दिवस शंकर हा कमलाबाई हिच्याकडे गेला. कमलाबाईकडे करुणा आणि अरुणाची मागणी केली तेव्हा करुणा आणि अरुणा यांनी आजी कमलाबाई हिला विरोध करायला सुरुवात केली. जो काही प्रकार चालू होता तो योग्य नसल्याने करुणा आणि अरुणा कमलाबाई हिला सांगत होत्या, परंतु आजी कमलाबाई काही समजून घेत नव्हती. एक दिवस सरपंच साईराम पुन्हा कमलाबाई हिच्याकडे आला आणि करुणाला बरोबर घेऊन मुंबईला पोहोचला. त्या ठिकाणी त्याने करुणाबरोबर पुन्हा शरीर संबंध प्रस्थापित केले. करुणा सरपंचाबरोबर जाण्यासाठी विरोध करत असताना सुद्धा आजीने तिला पाठवले होते. जेव्हा करुणा घरी परत आली त्यावेळी अरुणाला बरोबर घेऊन चांदवड पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी असलेले पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी करुणा आणि अरुणा यांची फिर्याद घेतली. त्यानुसार सरपंच साईराम, त्यांचा साथीदार शंकर आणि आजी कमलाबाई यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास मनमाड विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन हे करीत आहेत. तरुणींनी यापूर्वीच विरोध केला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. घरात वृद्ध व्यक्ती असावा असे म्हणतात, पण कमलाबाई सारख्या वृद्ध महिला जर अशा प्रकारे करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेली सत्य घटना आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.